आज कराड नगर परिषद कराड, नगरपालिका, नगर वाचनालय यांच्या माध्यमाने शारदीय व्याख्यानमाला 2016 च्या कार्यक्रमासाठी उपस्थित नगरसेविका अरुणा जाधव, शैलजाताई पल्ले, मोहसिन अबेकरी, आमचे सहकारी आणि मित्र मुख्याधिकारी ओमकर साहेब, या कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक खोत, सर्व बंधू भगिनीनो आणि मित्र आणि मैत्रिणी, सर्वप्रथम मी कराड नगर परिषद नगरपालिका वाचनालयाचे धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी हा प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिला आणि तरुणांशी संवाद साधण्याचा हा जो योग आहे हा निश्चितच एक आनंददायी क्षण असतो आणि त्यामुळं विशेषतः मुख्याधिकारी ओमकर खोत साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आता वळूया आपण विषयाकडे. स्पर्धा परीक्षा व पोलीस सेवेतील अनुभव असा जो आजच्या व्याख्यानमालेचा विषय आहे. पहिल्या भागामध्ये मी स्पर्धा परीक्षा विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना नजरेसमोर ठेवून बोलणार आहे आणि दुसऱ्या भागामध्ये पोलीस सेवेतील अनुभव ज्यामध्ये मी गडचिरोलीचे अनुभव काही सांगणार आहे. ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये बोलत असतो तर निश्चितच गेल्या काही वर्षामध्ये कराड किंवा आपल्या पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत, यशस्वी होत आहेत आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांच्या कामाच्या कर्तृत्वातून आपल्या राज्याचं देशाचं नावलौकिक करत आहे. त्यामुळं ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे की आपण का स्पर्धा परीक्षेची तयारी करायला हवी. त्यामुळे माझे इतर मित्र आणि मैत्रिणी उपस्थित आहेत त्यांना हा पहिला प्रश्न आहे की आपण ह्या प्रश्नाने सुरू की तुम्हाला का नागरी सेवांना का जॉईन व्हायचा आहे. कोण सांगणार माझ्या मित्रांच्या पैकी? आता मी ऐकलं की इथं 400 ते 500 विद्यार्थी अभ्यास करतायत नगर वाचनालयामध्ये किंवा विविध संस्थांमध्ये. त्यामुळं कोणीतरी बोललं पाहिजे, त्याशिवाय आपल्या संवादाला सुरुवात होणार नाही. समाजसेवा खूप छान. अजून कोण सांगणार? हा तिकडं अरे वा, खूप छान उत्तर. अजून कोण सांगणार? Pardon, I could not. Just repeat. अरे वा, great. She has summed up all post, power and payment. आपण आता या तिने जे शब्द सांगितलेले आहे पोस्ट, पॉवर आणि पेमेंट. निश्चित हा ओके, खूप छान. ओके, त्यामुळे तुम्हाला पोलीस सेवेला जॉईन व्हायचं आहे. ओके, चलो गुड. तर आपण आता विविध आमच्या मित्रांचे विविध त्यांचे उद्देश किंवा ऑब्जेक्टिव्ह का त्यांना नागरी सेवांना जॉईन व्हायचं हे आपण पाहिलं. तर निश्चितच वरून जे उत्तर आलं पोस्ट, पॉवर आणि पेमेंट. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की नागरी सेवा म्हणजे महाराष्ट्रातल्या नागरी सेवा असतील किंवा केंद्रीय नागरी सेवा असतील
याचं करिअर जे आहे ते निश्चितच अतिशय चांगलं करिअर आहे. आता गेल्या 2 दशकामध्ये प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन झालेलं आहे, त्यामुळं प्रायव्हेट सेक्टर ही तितकंच चांगलं करिअर देतं, त्याबद्दल दुमत नाही आहे. पण जे नागरी सेवा मधलं जे करिअर आहे त्याचं जे अट्रॅक्शन विशेषतः ग्रामीण भागातील किंवा असे आपले जे कराडसारखे छोटी शहरं आहेत त्या शहरामधल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये जास्त आहे. कारण माझ्या बॅचला आम्ही जेवढे विद्यार्थी सिलेक्ट झालो होतो त्यामध्ये फक्त महाराष्ट्रातले 1 किंवा 2च मुलं पुण्याची किंवा मुंबईची होती, बाकी सर्व अशा छोट्या शहरातील किंवा गावातलीच होती. कारण आपण ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये आणि छोट्या शहरामध्ये राहत आहोत त्यावेळेस प्रशासन आपल्या जीवनामध्ये काय बदल करू शकतं याचा अनुभव आपण दररोज घेऊ शकतो. तिथं प्रांत कोण आहे, मुख्याधिकारी कोण आहे, SP कोण आहे, कलेक्टर कोण आहे आणि ते काय करतात याचा अनुभव आपण रेग्युलर घेऊ शकतो. त्यामुळं ते जे कार्य आपल्याला छोट्या वयामध्ये करायला मिळतं, मला वाटतं त्याला कोणतीही तोड नाही. आज माझ्यासारखा अधिकारी माझ्या अंडर या ठिकाणी 3000 कोर्स आहे आणि त्या कोर्सचं मी नियोजन करतो, त्यांच्याकडून काम करून घेतो. एखादी प्रायव्हेट सेक्टर जर आपण कंपनी पाहिली तर 3000 वर्कफोर्स असलेली कंपनी किती मोठी असते आणि त्याचा जो प्रेसिडेंट असतो किंवा व्हाईस प्रेसिडेंट असतो त्याला त्या ठिकाणी येण्यासाठी 20-25 वर्षच त्या सेवेमध्ये काम करावे लागतात. आणि आज जर आपण IPS बनला किंवा IAS बनला तर एक 5 ते 6 वर्षाच्या सेवेनंतर तुम्ही डायरेक्टली एक मोठा जिल्हा सांभाळू शकता. त्यामुळे निश्चितच एक मोठी जबाबदारी आपल्याला नागरी सेवेमध्ये मिळते काम करण्यासाठी. दुसरं, आजकाल प्रायव्हेट सेक्टरमध्ये ले ऑफ्स होतात, कधी त्याला काय म्हणतात पिंक स्लिप मिळते, बऱ्याच गोष्टी म्हणजे तुम्हाला जॉब सिक्युरिटी नाही आहे. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आपल्याला माहीत आहे एकदा आपण एक्झाम क्लिअर करून सर्व्हिस जॉईन केली तर कंटिन्युअसली तुम्ही 30-35 वर्ष शासकीय सेवेमध्ये राहणार आहे. त्यामुळं हा एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे. तर जो आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये फ्लक्च्युएशन्स असतात, कंपन्यांचे शेअर्स डाऊन झाले किंवा त्यांचे सेल्स डाऊन झाले की XYZ एवढी वर्कफोर्स ते ले ऑफ करतात, त्यामुळे पुन्हा म्हणजे एक चिंता राहते. तर तसं हे नागरी सेवाचं करिअर या चिंतेपासून मुक्त आहे. तिसरं जे आहे ते म्हणजे मी स्वतःही इंजिनियर आहे आणि मी महिंद्रा कंपनी जॉईन केली होती. पण मी ज्यावेळेस कंपनीमध्ये होतो त्यावेळेस मला नेहमी विचार यायचा, ॲक्च्युली सैनिक स्कूलमध्ये शिकल्यामुळं देशासाठी काहीतरी करावं, समाजासाठी करावं हे बाळकडून आम्हाला स्कूलमध्ये हीच मिळालं होतं आणि कुटुंबामधूनही मिळालं होतं. त्यामुळं ज्यावेळेस आपल्याला म्हणजे स्पेशली छोट्या शहरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक देशसेवा किंवा समाजासाठी काहीतरी करण्याचं एक जास्त इच्छा म्हणजे जबरदस्त इच्छाशक्ती असते. तर ही इच्छाशक्ती चांगल्या पद्धतीने या सेवेमध्ये आपण चॅनलाइज करू शकतो. आणि त्याबरोबर एक जे मॅडमनी वरच्या सांगितलं की शी सेड पॉवर बट इट इज नॉट अ राईट वर्ड, आपल्याला जे सोशल रिकग्निशन मिळतं. जरी मी महिंद्रा कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट झालो असतो पण मला साताऱ्यातल्या किंवा भागातल्या लोकांना फार कमी लोकांना माहीत झालं असतं. पण आज मी SP सातारा आहे, मला खूप लोक ओळखतात. हे जे किंवा काम केल्याचं जे सोशल रिकग्निशन आहे, आज मीडियामधून ॲप्रिसिएशन होतं, बाकी इंटेलेक्च्युअल वर्गाकडून ॲप्रिसिएशन होतं. हे जे कामाचं ॲप्रिसिएशन तुमच्या होतं हे बाकी प्रायव्हेट सेक्टर आहे किंवा बाकी इतर सेवामध्ये आपल्याला म्हणावं तसं मिळत नाही. त्यामुळं मोर दॅन पॉवर, सोशल रिकग्निशन ऑफ वर्क हे फार महत्त्वाचा क्रायटेरिया आपण नागरी सेवामध्ये ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस होतो. मॅडमने तिसरा मुद्दा सांगितलेला पेमेंटचा इश्यूवरती मी थोडं हे राहील. तसं प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप चांगलं पेमेंट मिळतं, पण आपल्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पर्क्स चांगले मिळतात. म्हणजे पेमेंट, ओके, थँक्यू फॉर करेक्शन. प्रेस्टीज इज दॅट वॉट सोशल रिकग्निशन इज. पॉवर, आय विल कम टू पॉवर अगेन. पेमेंटचा जो आहे पेमेंटपेक्षा पर्क्स आपल्या या नागरी सेवामध्ये जास्त मिळतात. जर
आपण इकॉनॉमिक कॉस्ट काढली, जर कलेक्टरना ज्या फॅसिलिटीज मिळतात त्याची जर इकॉनॉमिक कॉस्ट काढली, जे गाडी मिळते, मोठ्या शहरामध्ये मध्यवर्ती घर मिळतं किंवा बाकी जे त्यांना ऑर्डरली मिळतात, ह्या सर्व गोष्टी काढल्या तर जो पगार व्हाईस प्रेसिडेंट किंवा प्रेसिडेंट ऑफ कंपनीला मिळतो तेवढाच पगार इकडेही मिळतो. तर पण ते पेमेंट जे ॲक्च्युअल सॅलरी मिळते ती पेमेंट फार कमी असते हे मी सांगू इच्छितो. आणि निश्चितच ज्यावेळेस आपण बऱ्याच लोकांनी सांगितलं मला समाजसेवा करायची आहे, मला हा बदल करायचा आहे, तो बदल करायचा आहे, ज्यावेळेस आपण बदल करायला येतो ते बदल करण्यासाठी आपली कमिटमेंट आणि संवेदनशीलता खूप हाय हवी आहे, तरच आपण सेवेमध्ये आल्यानंतर त्या सेवेमध्ये चांगलं काम करू शकतो. त्यामुळं निश्चितच आज आपण काही जो उहापोह केला की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसला का जॉईन व्हायचं आहे, आणि त्यामध्ये एक शेवटचं की मी त्याला आपण जे स्नेक्स अँड लॅडर्सचा गेम खेळतो, सापशिडीचा गेम खेळतो, तर सर्वसामान्य कुटुंबातून समाजाच्या अतिशय वरच्या स्तरावर येण्याची ही सर्वात मोठी शिडी आहे असं मी मजेत आमच्या मित्रांना सांगतो. म्हणजे आपण सिव्हिल सर्व्हिसेसचं करिअर आहे की मला माहित आहे सर्व मध्यमवर्गीय कुटुंबातून आहे, आपण आमदार तर होऊ शकत नाही, बरोबर आहे ना. त्यामुळे आपण IAS IPS जर झालो तर आपण निश्चितच एक आपल्याला समाजामध्ये वरच्या स्टेटसला जातो, ते हे या परीक्षेतून शक्य आहे. त्यामुळं निश्चितच आपलं सामाजिक स्थान जे मॅडमने सांगितलं पॉवर ते सुधारतं आणि निश्चित ती एक आपल्याला मोठं मोटिवेशन आहे. तर हे सर्व रिझन्स होते. त्यामुळं ज्या मुलांचा काही कन्फ्युजन असेल की आपल्याला का नागरी सेवा, कारण जोपर्यंत आपलं फॉर्मलेस नाही मला का जॉईन करायचं आहे, त्याशिवाय तुमचं ते जे प्रिपरेशनचा जो रिगर आहे किंवा जे 3-4 वर्ष जे तुम्हाला कंटिन्युअसली स्वतःला सस्टेन करायचं आहे ते तुम्ही सस्टेन करू शकणार नाही. तर आता का जॉईन झाला याच्यानंतर आता आपण की प्रिपरेशनकडे वळूया. आपल्याला माहित आहे अझीम प्रेमजी नावाचे मोठे उद्योजक होते. वन्स अपॉन अ टाइम ही वॉज द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. तर त्यांनी एक जो त्यांचा कोट आहे, फेमस कोट आहे, तो नेहमी सांगत असतो. कारण जो माणूस इतक्या जगातला श्रीमंत माणूस होता, त्याच्या अंडर लाखो एम्प्लॉईज आहेत, त्यांनी यशाचं एक गमक सांगितलेलं आहे. तर ही सेड की विनिंग इज नॉट ऑल अबाउट बीइंग फास्टेस्ट ऑर बीइंग स्ट्रॉंगेस्ट. It is all about clarity of goal, integrity of purpose, consistency, competence and your quest for excellence. मी प्रत्येक शब्दाकडे परत येणार आहे. तर त्यांचं सांगणं आहे की आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आपण फार खूप हुशार हवा आहे असं नाहीये, किंवा फार खूप फास्ट आपण कुठली तर गोष्ट केली पाहिजे असं नाहीये. तर त्यांचं म्हणणं आहे की या ज्या 5 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या त्या सर्व क्षेत्रातल्या आपल्या कार्याला अप्लाय होतात. क्लॅरिटी ऑफ गोल, मगाचा जो आपला उहापोह चाललेला आपल्याला का जॉईन करायचं, तर ते पहिलं क्लॅरिटी ऑफ गोल पाहिजे. कारण बरेच मित्र मला माहित आहे ज्यांनी प्रोफेशनल करिअर केलं असेल, कोणी इंजिनिअरिंग केलं असेल, मेडिसिन केलं असेल, लॉ केलं असेल, तर त्या मुलांना प्रश्न पडतो की पहिल्या 2ऱ्या वर्षामध्ये मुलं जोशमध्ये असतात, आपण सिव्हिल सर्व्हिसेस करू. नंतर 3ऱ्या-4थ्या वर्षाला आल्यानंतर काही इंजिनिअरिंगची मुलं कोण अमेरिकेला जातात, MS करतात किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये IIT मध्ये जातात. मग असे विविध आपल्याला करिअर ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. त्यामुळं ज्यावेळेस आपण तुम्ही डिसाईड करणार आहे की मला हे सिव्हिल सर्व्हिसेसचं करिअर करायचं आहे, त्यावेळेस तुम्ही सर्व तुमचे जे स्ट्रेंथ्स विकनेसेस आहेत त्याचा विचार करून निर्णय घ्या. आणि एकदा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही यू स्टिक टू दॅट. त्यानंतर मी आज 4थ्या वर्षी मला वाटतंय की IAS IPS हो, पण मी ज्या पुण्या मुंबईला प्रिपरेशनला गेल्यानंतर माझ्या मित्राचं जे हेफ्टी पे पॅकेज आहे, जे त्याला अमेरिकेत मिळतंय डॉलर्समध्ये, ते ऐकल्यानंतर मला वाटतं अरे काय मी कुठं पडलो, हे 2-3 वर्ष इकडे वाया घालवण्यासाठी मी माझ्या मित्रासारखंच प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेलो असतो किंवा अमेरिकेला गेलो असतो तर बरं झालं असतं. त्यामुळं पुन्हा मग आपण शिफ्ट करतो. तर तसं न करता, किंवा कधी मला वाटतं की UPSC करावं, कधी मला वाटतं MPSC करावं, कधी मला वाटतं की CDS करावं, अशा विविध आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला पहिलं डिसाईड करायचं तुमचं गोल कोणता. आज आमच्या वेळेस MPSCचा सिलेबस वेगळा होता, UPSCचा सिलेबस वेगळा होता, पण आता बहुतेक दोन्ही पॅटर्न ऑलमोस्ट सेम आहे. त्यामुळं ज्यावेळेस माझ्या मित्रांना हे विनंती राहील की तुम्ही UPSCचा अभ्यास करा,
UPSCचा जर आपण अभ्यास केला तर निश्चितच तुम्ही MPSC तर होऊनच जाल. ज्यावेळेस आपण लोक म्हणतात वाघाची शिकार करायची त्यावेळेस बाकी तर जनावर मिळूनच जातील. तर तसं UPSC तुम्ही जर एम ठेवलं तर निश्चित ती इट इज कॉल्ड मदर ऑफ ऑल एक्झामिनेशन. आम्ही दिल्लीमध्ये अभ्यास करत होतो त्यावेळेस आमचे वाशिरामधले शिक्षक सांगणार यू आर प्रिपेरिंग फॉर मदर ऑफ द एक्झामिनेशन अँड इट्स टफेस्ट एक्झाम इन द वर्ल्ड. जगातली सर्वात अवघड परीक्षा असं सांगतात की तुम्हाला थोडं जोश येण्यासाठी अशा परीक्षेचा तुम्ही अभ्यास करताय. तर आपण अशा परीक्षेला ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस मग आपण आपली स्वतःची जी काय कॉम्पिटिटिव्हनेस आहे, गुणवत्ता आहे ती वाढवतो आणि त्याला जी तयारी करावी लागते ती तयारी करत असताना बाकी आपले जे माइलस्टोन्स येतात ते आपण निश्चितच पार करू. त्यामुळं पहिला गोल ठरवा. गोल एकदा आपला फिक्स झाल्यानंतर मग जे सेकंड त्यांनी सांगितलं इंटिग्रिटी टू पर्पज. जर आपण तो गोल ठरवलेला आहे आणि त्याच्याशी तुम्ही प्रामाणिक राहिलं पाहिजे. नाहीतर पहिल्या अटेम्प्टमध्ये अपयश आलेलं आहे, बहुतेक आपण जास्त मोठी झेप घेतोय, आता आपण MPSC करू, पण दुसऱ्या अटेम्प्टमध्ये अपयश आलं नाही, आता आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे किंवा बाकी आहे करू. असं जर तुम्ही हॉपिंग करत राहिला तर ते कन्फ्युजन तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करून देणार नाही, तुमच्या चुका सुधारून देणार नाही आणि मग डेफिनेटली यू विल नॉट रीच युअर फायनल गोल. त्यामुळं तुम्ही जे काय ठरवलेलं आहे, मला UPSC करायचे आहे, मला IAS IPS व्हायचं आहे किंवा ज्या सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे, ते एकदा तुम्ही ठरवल्यानंतर यू बी त्याच्याशी प्रामाणिक राहा आणि मी ते करणारच. मला 1 वर्ष नाही, 2 वर्ष, 3 वर्ष लागतील, आपण त्याच्याशी तुम्ही प्रामाणिक राहा. त्याच्यानंतर जे त्याने सांगितलेलं आहे कॉम्पिटन्स, हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे. ज्यावेळेस मी मगाशी सांगितलं की आपण वन ऑफ द टफेस्ट एक्झामसाठी अभ्यास करणार आहे तर निश्चितच ऑल इंडिया कॉम्पिटिशन असते किंवा ऑल महाराष्ट्र कॉम्पिटिशन असते. जे वेगवेगळ्या विद्यापीठाचे वेगवेगळ्या विद्यालयातले बेस्ट ब्रेन्स येतात, क्रीम ऑफ द सोसायटी कॉम्पिट्स, जे एम्समधून झालेले डॉक्टर आहेत, IIT मधून झालेले इंजिनियर आहेत, असे सर्व लोक तिथं स्पर्धेत उतरलेले असतात. त्यामुळे ही स्पर्धा अशी जाता जाता मी परीक्षा पास अशी स्पर्धा नसते. तुम्हाला निश्चितच अशा स्पर्धकांशी ज्यावेळेस आम्ही दिल्लीला वाशिरामध्ये गेल्यानंतर पहिल्या एक वेळा तर इतकं टेन्शन असतं की सर्व मुलं पाहूनच आपण घाबरून जातो. कोण तामिळनाडूचा आहे, कोण बंगालचा आहे, कोण इकडचा आहे आणि असे लोक इंग्लिश बोलतात, हे बोलतात, आपण ह्या स्पर्धेत टिकू का हा मोठा प्रश्न पडतो. आणि मी नंतर हा ग्रामीण भागातील मुलांचे ज्या अडचण आहे त्यावरती येणार, त्यामध्ये आणि मी डिटेल सांगेन. पण अशी ज्यावेळेस आपण स्पर्धेला तोंड द्यायचं तर आपली गुणवत्ता ही सर्वात महत्त्वाची आहे. गुणवत्तेशिवाय तुम्हाला कुठलाही मार्ग नाही. आणि काही असं IQ बऱ्याच गोष्टी सांगतात, इंटरव्ह्यूला यांनी पैसे दिले, हे दिले, ते दिले, काही होत नाही किंवा इंटरव्ह्यूमध्ये ह्याचा हा जॅक होता, तो ह्या सचिवाचा मुलगा होता, त्या सचिवाचा मुलगा होता. मला माझा चांगला अनुभव आहे, मी आतापर्यंत कधीही काय ऐकलं नाही UPSC मध्ये की असं मार्क्स वाढवले गेले किंवा इंटरव्ह्यूमध्ये त्याला हे दिलं, असं कधीच नाही. माझ्याबरोबर जे सर्व मित्र होते अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातले होते आणि त्यांनी सिन्सिअरली अभ्यास केला, दे हॅव सिलेक्टेड आणि ते सर्व आज IAS IPS आहेत. त्यामुळे असं काही नाही आहे. त्यामुळे गुणवत्ता आणि गुणवत्ता जी आहे ती काय अशी आकाशातून येत नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते आणि मेहनत आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस निश्चितच या एक्झामचा स्कोप फार मोठा आहे. त्यामुळं असं नाही की तुम्ही 1-2 महिन्यातच खूप एकदम हाय क्वालिटी स्पर्धक झाला आणि तुम्ही लगेच एक्झाम क्वालिफाय करा. निश्चितच तुम्हाला 1 वर्ष 2 वर्ष त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. कारण आमच्या 2 ऑप्शन होते, जनरल स्टडीज होता, आता 1 ऑप्शन आहे, बाकी जनरल स्टडीजचे पेपर आहेत, तर CSAT आलेला आहे. तर जे कॉम्प्रेन्सचे इतका वास्ट सिलेबस आहे आणि गव्हर्नमेंटचं जे पॉलिसी मेकिंग सर्व गोष्टीपासून आहे, म्हणजे इकॉनॉमी आहे, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, एन्व्हायरमेंट आहे, स्पोर्ट्स आहे, सर्व गोष्टीचा त्यामध्ये प्रश्न येतात. त्यामुळं तो तुम्हाला अभ्यास व्हायला थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळं तो आज तुम्ही पहिल्या 6 महिन्यामध्ये एका स्टेजवर असतात, 1 वर्ष झालं, म्हणजे एक कमीत कमी 1-1.5 वर्ष तरी तुम्हाला ती एक त्या स्पर्धेत टिकण्यासाठी जी गुणवत्ता लागेल ती गुणवत्ता येईल. आणि पुढं मी इश्यूज घेणार आहे, त्यामध्ये अजून आपण याच्यावर गुणवत्तावरती चर्चा करू. त्याच्यानंतर जो 4था मुद्दा सांगितला तो सातत्य आहे. मी पाहिलं की खूप बेस्ट फ्रेंड्स असतात, IITची मुलं असतात, ते त्यांनी IIT मध्ये टॉप केलेलं असतं, IIM मध्ये टॉप केलं असतं, पण एका वर्षामध्ये समजा एका अटेम्प्टमध्ये फेल झाले तर ते इतके नर्वस होतात, डिस्मूड होतात आणि अभ्यास सोडून जातात. माझा एक रूम पार्टनर होता, तो खूप चांगला IIT मध्ये टॉपर आला होता, फर्स्ट अटेम्प्टमध्ये जरा यश मिळालं नाही, तो सोडून गेला, सॉफ्टवेअर कंपनी त्यांनी जॉईन केली. तर असं न होता तुम्ही कामगिरीमध्ये तुमच्या सातत्य ठेवलं पाहिजे. म्हणजे ही आपण म्हणजे इंजिनिअरिंगच्या मुलांना माहीत आहे की मुलं फक्त प्रिपरेशन लीगमध्ये अभ्यास करतात,
बाकी 6 महिने काही करत नाही, जे शेवट एक्झामच्या पूर्वी 1 महिना असतो तो PL म्हणतात, त्या PL मध्ये सगळं अभ्यास करतात. तर तशी जी स्ट्रॅटेजी आपल्याला ह्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झामला चालणार आहे. तुम्हाला थ्रू आउट द इयर कंटिन्युअसली अभ्यास करायचा आहे, अभ्यासामध्ये सातत्य ठेवायचं आहे आणि जर थ्रू आउट द इयर केला तरच तो पूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे. नाहीतर असं 15 दिवस एका महिन्याने अभ्यास करून पास होणाऱ्या परीक्षा नाही. त्यामुळं जर सातत्य ठेवलं निश्चितच तुम्हाला त्या वर्षी जरी अपयश आलं तर पुढच्या वर्षी येईल. जर कामगिरी सातत्य असेल तर आपण आपल्याला इम्प्रूव्हमेंट होतात. यू कम टू नो की वेअर आपण लॅक होतात. निश्चित क्लासेस आहेत, आपले सिनियर्स आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतच असतात. आणि नंतर तो 5वा मुद्दा त्यांनी सांगितलं युअर क्वेस्ट फॉर एक्सलन्स. म्हणजे तुम्हाला गुणवत्तेचा वेळ पाहिजे किंवा एक्सेल करण्याचा वेळ पाहिजे की मी यामध्ये यश मिळवणार किंवा बेस्ट होणार, हे एक वेळ आहे. आणि ते वेळ असेल तरच आपण मला या पेपरमध्ये मार्क्स कमी आलेले आहेत, मला पुढच्या एक्झाममध्ये किंवा पुढच्या टेस्टमध्ये कसे जास्त मार्क्स होते याचा कंटिन्युअसली आपण विचार केला पाहिजे. मी आपल्याला सांगू इच्छितो, माझा पब्लिक अटेंड लोक प्रशासन विषय होता. मला एका अटेंडमध्ये खूप कमी मार्क्स आले. माझ्या मित्रांनी मला खूप सांगितलं की तू इंजिनिअरचा आहेस, तुझे रायटिंग स्किल्स चांगलेला आहे, तू हा विषय सोडून दे आणि नवीन विषय घे. पण आपण आता 1-1.5 वर्ष ज्या विषयाचा अभ्यास केलेला तो विषय सोडून आता दुसरा विषय घेऊन माझ्या मनाची ती तयारी नव्हती. मी जे एका आमचे जे टीचर होते त्यांच्याकडून व्यवस्थित चर्चा करून, माझ्या मित्रांना चर्चा करून जे काय माझे पॉईंट्स जे चुकले होते त्या एक्झामला तर ते इम्प्रूव्ह केले आम्ही. आणि पुढच्या वर्षी मला 1 ऑफ द हायेस्ट मार्क्स आले त्या विषयामध्ये ऑल इंडिया. सांगायचं काय की आपल्याला ते एक्सेल करण्याचं वेळ पाहिजे. का मी यामध्ये चांगले मार्क्स आणू शकत नाही, हे जर तुम्ही हे केलं आणि त्याच विषयाच्या मार्क्सवर माझं सिलेक्शन झालं तर आपल्याला जर ते एक्सेल करण्याचा जर वेळ असेल तर निश्चितच तुम्ही यशस्वी व्हा. आताचे पुढं आपण आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, आपण स्पर्धा परीक्षेचा ज्यावेळेस अभ्यास करत असतो त्यावेळेस, तर त्यामध्ये 3 कीज पॉईंट केलेले आहेत. जसं मॅडमनी 4 की पॉईंट केले होते तसं जे इंग्लिश, इकॉनॉमिक्स आणि इमोशन्स. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्लिशचा मोठा न्यूनगंड राहतो. ज्यावेळेस तुम्ही दिल्लीला जा किंवा मुंबईला अभ्यासाला जाय, बाहेरचे जे मुलं पाहाल मुंबई पुण्याची, त्यात व्हेरी चांगलं त्यांचे सॉफ्ट स्किल असतात, ते खूप चांगलं बोलतात आणि तिथं क्लासेसमध्ये तुम्हाला असा न्यूनगंड येईल, अरे या मुलांच्या बरोबर आपण कसं स्पर्धा करणार. पण इंग्लिश म्हणजे इंग्लिश मीडियममधून शिक्षण घेणं किंवा इंग्लिश बोलणं हे फार कमी या स्पर्धेमध्ये मॅटर करतं. कारण जो ॲक्च्युअल स्पर्धा किंवा एक्झाम होते ते तुम्हाला माहिती आहे रायटिंग स्किलवर आहे. इंटरव्ह्यू आहे पण इंटरव्ह्यू इज अ मोर पर्सनॅलिटी टेस्ट. त्यामध्ये तुमचं काही इंग्लिश चेक करतात असं नाही. आणि आपल्याला माहीत आहे की भारतीय भाषामध्ये सुद्धा ही परीक्षा देता येते, विथ इंटरव्ह्यू सुद्धा देता येते. त्यामुळे त्या मानसिक बोज खाली तुम्ही राहू नका. ते काय फक्त एक क्षणिक असतं, तो 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा प्रयत्न असतं. त्यामुळे घरच्यांना थोडा त्रास झाला तर होऊ दे, पण तुम्ही तुमचा अभ्यासावर लक्ष फोकस केलं पाहिजे. कारण मी पाहिलेलं आहे मुलं काय करतात की आपला अभ्यास सोडून मग बाकी काहीतरी पार्ट टाइम जॉब कर, हे कर ते कर करत बसतात. पण त्यामुळे मला वाटतं की तुम्ही जर फुल टाइम फोकस्ड असाल तर आय थिंक तुमचं प्रिपरेशन चांगलं होईल. किंवा पार्ट टाइम जॉब करून तुमचा टाइम वेस्ट होणार, कारण स्पर्धा एवढी प्रचंड आहे की आपण जेवढं फुल्ली डिवोटेड कमिटेड त्या स्पर्धेमध्ये असो तर आपल्या यशाचे चान्सेस जास्त आहेत. पण बाकी इमोशनल सपोर्ट, निश्चितच कुटुंबाचा सपोर्ट हा फार महत्त्वाचा आहे. कारण बाकी मित्रांचा सिनियर्सचा तर सपोर्ट राहतो. त्यावेळेस मी नेहमी मित्रांना सांग किंवा आमच्या ज्युनियर्सला सांग की ही एक्झाम आहे, इट इज अ एक्झाम ऑफ युअर मेंटल टफनेस. कारण ह्या एक्झाममध्ये मानसिक ताण इतका असतो की पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे प्रिलिमिनरी एक्झाम येते, नंतर मेन्स एक्झामिनेशन येते आणि नंतर इंटरव्ह्यू येतो. तर समजा एखाद्या पहिल्या अटेम्प्टमध्ये प्रिलिममध्ये तुम्ही नापास झाला तर फार इतकं अरे, कारण आपण युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केलेलं असतं, पहिल्या असताना समजा प्रिलिमलाच नापासमध्ये झालं तर तो नापास होण्याचा इतका मोठा झटका असतो की अरे मी कधी नापास झालो नाही ना, आता प्रिलिमिनरीमध्येच नापास झालो. तर एक प्रचंड मानसिक दडपण येतं. मग तुमच्या आत्या आहेत, मावश्या आहेत किंवा अजून लोक असतात, अरे बघा तो IAS होणार आहे पण पहिल्याच आता याची पहिल्याच दांडी उडाली, किंवा तुमचे मित्र वगैरे असतात तेही तुम्हाला हे करतात. तर हे भावनिक दडपण फार असतं यशस्वी होणार. कारण
म्हणजे तुमच्या कॉलनीमध्ये किंवा गावामध्ये सर्व सांगत असतात हा कलेक्टर होणार, SP होणार, आणि तुमचं अजून कशातच काय झालेलं नसतं, तर हे जे ताणतणाव असतो तर तो फार प्रचंड असतो त्या वयामध्ये. त्यामुळं सुदैवाने मला माझ्या कुटुंबाची चांगला मानसिक सपोर्ट होता, आप्तेष्टांचाही सपोर्ट होता. सेम आपणही म्हणजे त्यासाठी मी सांगतो की जर काय की ग्रामीण भागातील मुलांचे सगळे आई वडील असतात, शेतकरी कुटुंबातले असतात, तर त्यांना ह्या स्पर्धा परीक्षेचे काय डायनामिक्स माहीत नसतात. त्यामुळं तुम्हाला जर त्यांचे काही समज गैरसमज दूर करायचे असतात तर तुमचे जे कोण वरिष्ठ आहेत जे यशस्वी झालेले आहेत तर त्यांना भेटायला घेऊन जावं की काय आपल्यापैकीच काय असतं तर त्या पालकांना मला भेटायला गेली आणि मी त्यांना सांगेन की काय अडचणी असतात. तर म्हणजे तुमच्या पालकांचे समज गैरसमज दूर होतील, कारण पालकांना सुद्धा तिथं किती स्पर्धा आहे, प्रचंड स्पर्धा आहे किंवा अजून काय प्रॉब्लेम्स येतात. कधी कधी काय होतं 1-2 मार्काने आपण मिस होतो आणि मग परत पूर्ण वर्षभर थांबावं लागतं. तर ह्या सर्व गोष्टी आहेत त्या पालकांना कळत नाही. पालकांना वाटतं अरे 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, अजून हा कसला अभ्यास करतोय, हा कधी पास होणार, म्हणजे असं हे होतं. त्यामुळं तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत राहिले पाहिजे. म्हणजे जेवढं तुम्ही शांत राहा आणि अभ्यासावरती फोकस राहा तेवढं तुमचं यशस्वी होण्याची चान्सेस जास्त आहेत. आणि घरच्यांनाही आता बरेच पालक वगैरे इथं दिसत आहेत, तर तुमच्या मुलावर विश्वास असेल तर बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. बाकी भरपूर लोक निगेटिव्ह काहीतरी सांगत असतात, पण आपल्या मुलावर जर आपला विश्वास असेल तो विश्वास त्याला यशस्वी होण्यामध्ये निश्चित फार मोठा आधार आहे आणि त्यामुळे तो यशस्वी होईल असं मला वाटतं. दुसरं जे स्टडीबद्दल इश्यू आहे, मी नेहमी सांगत असतो की आपण ज्यावेळेस अभ्यास करतो तर ही अभ्यास एक तपश्चर्या आहे आणि तुम्ही फुल्ली याच्यावरती फोकस पाहिजे. जे काय तुमचे 2-3 वर्ष आहे बाकी सर्व तुम्ही विसरून जावा. नातेवाईक, कार्यक्रम, समारंभ हे ते सर्व विसरून जावा. जसं पूर्वी ऋषी मुनी होते ते तपश्चर्या करायला जायचे आणि काहीतरी सिद्धी घेऊन येत होते. परत सेम आपल्याला तेच आहे, आपण तपश्चर्या करून यशस्वी IAS ची सिद्धी घेऊन येणार आहे. त्यामुळं त्या जे 2-3 वर्ष आहेत त्यामध्ये तुम्ही पूर्ण फोकस पाहिजे, बाकी कुठलाही विचार नाही केला पाहिजे. स्पेशली माझे यंग मित्र आहेत आता काय ते लव वर्क सगळं चालू असतं, त्यामुळं माझं म्हणणं आहे की आपल्याला जे निर्णय आहेत ते आपण योग्य वेळी घ्यायला पाहिजे. पहिलं आपलं करिअर आहे, जर तुम्ही करिअर असेल, आर्थिकदृष्ट्या इंडिपेंडेंट असेल तर नंतर त्या बाकीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे योग्य वेळी आपण योग्य वेळ निर्णय घेतले पाहिजे. त्यामुळे आता ज्यावेळेस आपण करिअर करतो, अभ्यास करतो, तेव्हा पूर्ण त्याच्यावरती फोकस करा. परत जसं मी पाहिलं मुलं आता स्टडी रूम वगैरे चांगल्या उपलब्ध आहेत, पण निश्चितच तुम्ही म्हणतात ना की आपण पाठीचा कडा ताट असेल तर माणूस चांगलं काम करतो, तर तसं अभ्यास करताना निश्चित एक चांगला टेबल चेअर वगैरे घेऊन बसलं पाहिजे. बरेच मुलं झोपून वाचतात, हे करतात, तर आपण झोपून वाचू शकत नाही किंवा झोपून ब्रेन तुमचा काही ग्रास करू शकत नाही, कारण नॅचरली ब्रेनला सिग्नल जातात की आपण आता रेस्ट करायचे झोपलं की. त्यामुळं एक स्वच्छ ठिकाणी किंवा आवाजापासून दूर आता निश्चितच तुमचा त्या ॲपचा खूप चांगला उपयोग होतो याच्यासाठी, पण तो एक ठराविक तुम्ही वेळ द्या. त्यावेळेतच तुमचे जे काय सगळे डाउनलोड करायचे आहे, हे करायचं आहे किंवा जे टेस्ट आहे त्या सर्व करून घ्या. अदरवाईज मोबाईलपासून थोडं दूर राहा, म्हणजे कारण आपली जी कॉग्निटिव्ह एनर्जी आहे ती लिमिटेड आहे, त्यामुळे आपण ती कशाला डिवोट करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. परत सर्वात महत्त्वाची तुमची कंपनी. या 2-3 वर्षामध्ये जे आपण नेहमी ऐकतो ना असंघाशी संघ असं ते, पण ते निश्चित बरोबर आहे. तुम्ही अशाच मित्रांशी तुमचं कंपनी पाहिजे जे तुम्हाला मोटिवेट करतात, जे तुम्हाला डिमोटिवेट करतात. जर स्पेशली पुण्यात दिल्लीमध्ये जे अभ्यास करतात, उत्तर भारतातली मुलं तर इतकं डिमोटिवेट, तुम कहाँ से आ गए, कैसे पास हो गए, चलो जाओ यार गाव के तुम गाव में जाके, म्हणजे असं लोक डिमोटिवेट करतात. तर त्यामुळं आपल्याला जे प्रोत्साहन देणारे मित्र आहेत त्या मित्रांच्याकडून तुम्ही राहिलं पाहिजे किंवा जे आपल्याला मित्र मदत करतात, जे अशा लोकांच्या संपर्कात राहा. कारण कसं आहे की एक्झामचा स्पॅन मोठा असल्यामुळे आपल्या मानसिक अवस्थेमध्ये चढ उतार होत असतात, तर ते होऊ न देता त्यामुळे चांगली कंपनी ठेवा, चांगला ग्रुप ठेवा. जो जर चांगला ग्रुप असेल, माझा खूप चांगला ग्रुप होता आणि ज्यावेळेस आपल्या बरोबर अभ्यास करणारे सिलेक्ट होतात, माझ्या बरोबर अभ्यास करणारे माझ्या फ्लॅटमध्ये 2 IAS झाले, तर त्यावेळेस मला माहित होतं अरे हे IAS होता तर निश्चित मी IAS होणार. त्यामुळं तो एक आत्मविश्वास होतो की तो फार महत्वाचा आहे. आपल्या समवयीक कलिग्स आहेत त्यांचं यश हे आपल्याला फार म्हणजे मोठं प्रोत्साहन देतं आणि आपल्याला ज्या ट्रॅकवर टिकून राहण्यासाठी मदत करतं. त्यामुळे एक चांगला ग्रुप, चांगली कंपनी असणं इक्वली महत्वाचं आहे. पण अभ्यासाच्या बाबतीमध्ये
आपल्याला निश्चित माहिती आपण सर्व युनिव्हर्सिटीला वगैरे अभ्यास केला असेल, पण जे मी नेहमी सांगतो की आपण जे चिंतन करून अभ्यास केला पाहिजे. मी जे PQRST एक टेक्निक आहे, माझा सायकोलॉजी पण विषय होता, त्यामुळं त्याच्याबद्दलही मी थोडं हे करेन की यामध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपण क्वेश्चनिंग करणं फार महत्वाचं आहे. जे बेसिक क्वेश्चन्स आहेत, व्हॉट, वेन, वेअर, हाऊ, हे, तर ह्या बेसिक क्वेश्चन जर आपण कुठल्याही कन्सेप्टला अप्लाय केले तर निश्चितच आपली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी फार खूप चांगली होईल. समजा टॉपिक आहे HTML, राईज ऑफ जैनिझम अँड बुद्धिझम, तर यू शुड बिफोर यू स्टार्ट रीडिंग तर त्या कन्सेप्टला तुम्ही हे क्वेश्चन्स अप्लाय केले पाहिजे की व्हॉट इज जैनिझम, बुद्धिझम, when it came to rise, how it came to rise, where it rose. म्हणजे हे जर बेसिक प्रश्न तुम्ही त्या प्रत्येक कन्सेप्टला जर अप्लाय केले तर निश्चितच तुमचं तुम्हाला प्रश्न म्हणजे उत्तर लगेच सापडणार. तुम्हाला मी अजून टॉपिक वाचायचा आहे तर मी या प्रश्न विचारल्याचे कसे उत्तर मला मिळते, पण आपल्या ब्रेनला एक चालना मिळते किंवा आपला ब्रेन फोकस्ड होतो एखाद्या गोष्टीवर. ज्यावेळेस आपण प्रश्न विचारतो तर आपला नॅचरल क्युरिओसिटी जागी होते आणि ज्यावेळेस म्हणजे इट्स लाईक सॉफ्टवेअर जे आपण एखाद्या सर्चमध्ये हा टाकला की ते लॉंग टर्म मेमरीमधून सर्च करून घेऊन येतं, तसंच सेम आपल्या ब्रेनचं प्रोसेसिंग आहे. आणि नंतर तुम्ही रीड करा. ज्यावेळेस हे प्रश्न विचारल्यानंतर त्यावेळेस तुम्ही रीड करा, त्यावेळेस तुमचं मोर फोकस रीडिंग होईल. नाहीतर काय होणार की तुम्ही एकदा टॉपिक वाचणार, पुन्हा त्याच्या पाठीमागे क्वेश्चन्स बघणार, मग नंतर त्याची उत्तर होणार, तर त्यामध्ये वेळ वाया जातो आणि मग तुम्हाला जे शॉर्ट टाइम मध्ये जास्त ग्रास्प करायचं आहे ते शक्य होत नाही. त्यामुळे यू रेज दिस बेसिक क्वेश्चन. आणि म्हणजे दिस इज ऑल्सो लाईक जसं आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी करतो त्यावेळेस तुम्हाला माहिती स्ट्रेचिंग वगैरे करतो पाळताना, तर तसं स्टडी इज अ मेंटल ऍक्टिव्हिटी, त्याच्यासाठी पण स्ट्रेचिंग गरज आहे. तर हे क्वेश्चन्स रेज करणे किंवा टॉपिकचा एक ओव्हरव्ह्यू घेणे, दिस इज अ मेंटल स्ट्रेचिंग. त्याच्यानंतर मग तुम्ही जे रीड कराल तर दॅट विल बी मोर फोकस रीडिंग आणि यू विल स्टार्ट सर्चिंग आन्सर्स फॉर युअर क्वेश्चन्स. हे थोडं पेनफुल प्रोसेस आहे, पण इफ यू स्टार्ट डुईंग इट नंतर तुम्हाला खूप मजा येईल. त्याच्यानंतर समरी काढणं फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याला रेडीमेड नोट्स खूप मिळतात, पण तुमच्या स्वतःच्या समरी नोट्स असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्या समरी नोट्सचा तुम्हाला रिव्हिजनला फार उपयोग होतो. कारण आपले जे पेपर्स असतात ते लगेच पेपर्स असतात, त्यामुळे तुम्ही सर्व पुस्तकं काय वाचू शकत नाही. त्या दिवशीच्या तुमच्या ज्या समरी नोट्स जर तुम्हाला मिळाल्या म्हणजे असल्या, तुम्ही रिवाइज केल्या तर लगेच तुम्हाला खूप चांगला दुसऱ्या दिवशी उपयोग होतो. आणि समरी काढणे हे सर्वात अवघड प्रोसेस आहे. समरी काढण्यासाठी आपल्याला माइंड अप्लाय करायला लागतं. समजा 10 पेजेसचा टॉपिक आहे तर त्याची एका पेजमध्ये तुम्हाला समरी करायची आहे. चार्ट, डायग्राम जे काय तुम्हाला वाटतं आणि जे बेसिक कीवर्ड्स आहेत हे करून तुम्ही जर समरी काढली तर निश्चितच स्वतःच्या शब्दामध्ये समरी काढली तर ते एक फार चांगलं अंडरस्टँडिंगसाठी टेक्निक आहे. आणि त्या समरी नोट्स आम्ही परत एकदा सांगतो, एक्झामच्या आदल्या दिवशी जर तुम्ही काय वाचलं आहे, इट इज ॲज गुड ॲज यू आर नॉट स्टडी, तुम्हाला काहीही आठवणार नाही. त्यामुळे त्या समरी नोट्सचा रिव्हिजनसाठी खूप चांगला उपयोग होतो. त्यामुळे समरी काढणं खूप महत्त्वाचं आहे. परत तीच टेस्ट आपल्याला माहित आहे की लातूर पॅटर्न आपण ऐकला असाल, खूप फेमस होता 12वीसाठी. तर लातूर पॅटर्न काय होता, फक्त ते टेस्ट घ्यायची. तर कसं आहे की टेस्ट देणं हा इंटिग्रल पार्ट आहे आपल्या अभ्यासाचा. आपण काय करतो, आपल्याला वाटतं आता आपण फार मोठे झालेले, आपल्याला काय टेस्टची गरज नाही, पण ज्यावेळेस तुम्ही एखादे 2 टॉपिक वाचता किंवा काय सिलेबस कव्हर केलं तर वीकली, फोर्टनाईटली टेस्ट ह्या दिल्याच पाहिजे. टेस्ट दिल्यानंतर आपल्याला आपला परफॉर्मन्स जज करता येतो, आपण कुठल्या टॉपिकमध्ये वीक आहे हे समजतं आणि निश्चितच पुढच्या वेळेस आपण इम्प्रूव्ह करू शकतो. त्यामुळं सर्व प्रकारच्या टेस्ट दिल्या पाहिजेत. प्रिलिमिनरी परीक्षेला मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात तर त्या पद्धतीची टेस्ट दिली पाहिजे. मुख्य परीक्षेला एसे टाईप उत्तर असतात तर त्या पद्धतीची टेस्ट दिली पाहिजे. इंटरव्ह्यूला आपल्याला मॉक टेस्ट द्यायचे आहे तर म्हणजे मॉक इंटरव्ह्यूज दिल्या पाहिजेत. तर आपण जेवढं आपल्याला टेस्टिंग करू तर एक आपल्याला आपला परफॉर्मन्स करतो आणि चुका समजून आपण इम्प्रूव्ह करू शकतो. त्यामुळं रेझिंग क्वेश्चन्स, समरी आणि टेस्ट हे तिन्ही फार इंटेग्रल कॉम्पोनंट आहेत अभ्यास करण्याचा. आणि हे पेनफुल वाटतं, मुलांना वाटतं माझा सर्व अभ्यास झाला मी सर्वात शेवटी टेस्ट देऊ. तसं होत नाही. तुमचा अभ्यास कधीच पूर्ण संपणार नाही, तुम्ही टेस्ट देऊ शकणार नाही. त्यामुळं हे जे तिन्ही प्रोसेस आहेत हे मला खूप उपयोगी आले आणि आपण निश्चित ते यूज केले पाहिजे. आता हे ओव्हरव्ह्यू मी सांगितलेलं आहे. आता जर कुणाचे स्पेसिफिक क्वेश्चन्स असतील 5-10 तर ते मी या रिलेटेड घेईन, म्हणजे सो दॅट आय विल नो की आता लेटेस्ट अजून काय तुम्हाला हवं आहे.
ओके ठीक आहे. अजून कुणाचा? तुम्ही मगाशी इंग्लिश बद्दल बोलला, तर सीसॅट आता आलेला आहे, तर सीसॅट नेमकं काय आहे? अजून सुद्धा मुलांमध्ये कन्फ्युजन आहे की सीसॅट नेमकं काय, त्याचा सिलेबस काय किंवा काय? सर तुम्ही मगाशी म्हणालात त्या पद्धतीनं की इंग्लिशवरती जास्त फोकस केला पाहिजे, पण आपण जर बघितलं तर म्हणजे इंग्लिश आणि मराठीचा रेशो काढला तर इंग्लिशमध्ये सिलेक्ट होणारे पर्सेंट जास्त आहेत मराठीच्या कम्पॅरिझनमध्ये, आणि मराठीमध्ये जे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे ते पण इंग्लिशच्या कम्पॅरिझनमध्ये खूप कमी आहे UPSCसाठी. तर मग काय म्हणजे मराठीचा असावं की इंग्लिशचा? ओके. अजून कुणाचा? आवाज येते आपला, जरा पुढे बोलला तर आपण बरोबर. अजून बाकी कुणाचा? हा हा बोला वाटतं. ओके सर वैकल्पिक विषय कसा निवडा? वैकल्पिक विषय ऑप्शन विषय. हॅलो सर, असं म्हटलं जातं की बिहार UP मध्ये साधारण 5वी पासून या परीक्षेची तयारी करतात. ॲज अ पॅरेंट मला असं आणि सर्वांसाठी असं माहिती घ्यायची आहे, एक विद्यार्थी 5वीत आहे, एक 10वी पास झालेला आहे, एक 12वी पास झालेला आहे, एक ग्रॅज्युएशन करतोय. त्या प्रत्येकाची कशा पद्धतीने अभ्यासाला अप्रोच केला पाहिजे? पाडन. ओके. तुम्ही स्टडीला स्टार्ट कधी केली? आफ्टर इंजिनिअरिंग का इंजिनिअरिंग बरोबरच? माईक घे मग. हॅलो सर, बाजारामध्ये अनेक पुस्तकं अवेलेबल आहेत, परंतु आपण त्याची निवड करताना किती पुस्तकं आपण वापरली पाहिजे, कशा पद्धतीने वापरायचं? कराडमध्ये राहून बाजीराव आणि विजन अकॅडमी यांच्यासारखं जर प्रिपरेशन करायचं असेल तर वातावरणाची निर्मिती आणि बाकी पुस्तकं वगैरे साहित्य याचं जरा मार्ग. आहे का आपलं? ओके. 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 हा इकडे कोणतं बोल? सायकोलॉजी घेताना नेमका काय विचार केलेला होती? कारण तुम्ही स्वतः BE आहात. मी जेव्हा मी पण BE कॉम्प्युटर आहे, मी सायकोलॉजी घेताना मला सांगितलं गेलं की सायकोलॉजी नाही चांगला म्हणून. ओके. ठीक आहे. काही जे प्रश्न विचारले आहेत त्यामुळे आपल्याला अजून संवाद साधायला सोपं होईल. जो वैकल्पिक विषयांचा जो मुद्दा रेज केलेला आहे तो खूप चांगला मुद्दा आहे. आपल्याला माहित आहे आमच्या काळामध्ये 2 वैकल्पिक विषय होते, ऑप्शनल सब्जेक्ट होते, पण आता जनरल स्टडी ओरिएंटेड एक्झामचा पॅटर्न होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये आहे तो वैकल्पिक विषय पण रद्द होणार आहे असं चालू आहे, ते बहुतेक आहे. तर जनरल स्टडीज हा आपल्याला माहित आहे आता जनरल स्टडीजमध्ये त्यांनी सर्वच इन्क्लूड केलेलं आहे. सोशलॉजीचा काय कॉम्पोनंट घेतलेला आहे, एन्व्हायरमेंटचा काय कॉम्पोनंट घेतलेला आहे, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिकल सायन्स आहे, इकॉनॉमी आहे. त्यामुळं
जनरल स्टडीजला मिळता जुळता जर आपण ऑप्शनल घेतला तर त्यामध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे खूप चांगला ऑप्शनल आहे जो जनरल स्टडीजला हे होतो आणि जो एसएच्या पेपरलाही आपल्याला उपयोगाला येतो कारण एसएचा पेपरही 200 मार्क्सचा असतो तो इक्वली महत्त्वाचा असतो त्यामुळे आपल्याला एक मोठा एसे लिहायचा असतो 1800-2000 शब्दामध्ये. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन जॉग्रफी एक हा विषय आहे कारण जॉग्रफी हा खूप म्हणजे इंजिनिअरिंगच्या मुलांना किंवा ज्यांचं मेडिसिन आहे या लोकांना हा विषय सोपा पडतो सायंटिफिक बॅकग्राऊंडचा असल्यामुळं आणि एन्व्हायरमेंट आहे किंवा बाकी बरेचसे इश्यू ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड असते किंवा इकॉनॉमीमध्ये सुद्धा काही इश्यू हे जॉग्रफीमध्ये इन्क्लूड होतात. त्यामुळं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन जॉग्रफी आहे किंवा पॉलिटिकल सायन्स आहे हे 3-4 ऑप्शनल खूप स्टेबल ऑप्शनल आहेत जे तुम्ही कधीही घेऊ शकता. आणि मॅडमने विचारलेला जो आहे सायकोलॉजी आमच्या काळामध्ये खूप चांगला ऑप्शनल होता आणि त्याचं चांगलं मार्गदर्शन दिल्लीमध्ये होत होतं. पण नंतर ज्यावेळेस कसं आहे एक UPSCची स्ट्रॅटेजी आहे आपल्याला माहीत असेल जे अभ्यास करतात एखादा ऐच्छिक विषय खूप पॉप्युलर झाला की त्या ऐच्छिक विषयाला UPSC नंतर आपोआप थोडंसं डाऊन करतात ते म्हणजे त्या पुढच्या 2 वर्षामध्ये पेपर त्याचे खूप टफ येतात आणि मार्क्स कमी येतात. त्यांचं असं आहे की एकाच विषयाचे खूप लोक आतमध्ये येऊ नयेत आणि वन साइडेड पॅटर्न होऊ नये म्हणून ते स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे थोडंसं आहे आता सायकोलॉजीचं मार्केट डाऊन आहे असं जे मी माझ्या मित्रांच्याकडून ऐकलं. तर त्यामुळं पण हे जे बाकीचे एक आता तर एकच विषय चूज करायचा आहे त्यामुळे खूप सोपं आहे. हे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन जॉग्रफी पॉलिटिकल सायन्स आपण कोणताही घेऊ शकता किंवा तुमच्या प्रोफेशन रिलेटेड लॉ आहे. इंजिनिअरिंग मेडिसिनचा प्रॉब्लेम असा आहे की इंजिनिअरिंग मेडिसिनचा सिलेबस खूप वास्ट असतो म्हणजे आणि त्या सिलेबसचा जनरल स्टडीजशी किंवा बाकीशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे नॉर्मली जे इंजिनिअरिंग मेडिसिनची मुलं असतात ते आपला स्वतःचा ग्रॅज्युएशनचा विषय ठेवत नाहीत. ते हा जे ह्युमॅनिटीचे ऑप्शन असतात ते खूप सोपे असतात हिस्ट्री जॉग्रफी आणि ते कव्हर करणं अभ्यास सोपं असतं. त्यामुळं निश्चित तुम्ही हा विषय घेतला तर जास्त चांगलं राहील. आणि इंजिनिअरिंग मेडिसिनचा निश्चितच बाकी काही मुलं दुसऱ्या परीक्षेला अभ्यास करत असतात पण ज्यावेळेस आपल्याला फोकस IAS IPS व्हायचं आहे त्यावेळेस मला वाटतं इंजिनिअरिंगचा विषय थोडा आपल्याला अडचणीचा ठरतो. दुसरं जे काही मुलांनी विचारलेलं आहे की अवांतर वाचन किंवा हे काय करावं तर किंवा काही पालकांनी विचारले की कधी अभ्यास सुरू करावा. माझं म्हणजे हे सांगणं आहे की मी असं सांगणार नाही की तुम्ही ह्या ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घ्या किंवा त्या ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घ्या. सर्वात महत्त्वाचं आहे की स्पर्धा फार प्रचंड आहे आणि प्रोफेशनल जर आपलं करिअर असेल इंजिनिअरिंग मेडिसिन लॉ वगैरे असेल तर एक फायदा असा होतो की तुमच्या पाठीमागं काहीतरी आहे. कारण समजा तुम्ही वर्स्ट केस आपण ॲज्युम करू काय तुमचं सिलेक्शन झालं नाही वगैरे तर तुम्हाला ॲटलिस्ट एक प्रोफेशनल करिअर आहे. पण ॲट द सेम टाइम प्रोफेशनल करिअरमध्ये ज्यावेळेस आपण त्या कॉलेजेसमध्ये अभ्यास करत असतो त्यावेळेस फार हेल्दी ॲटमॉस्फिअर असतं खूप स्पर्धा असते. इंजिनिअरिंग मेडिसिनमध्ये ज्यावेळेस आपण सर्व टॉपर मुलं आलेली असतात तर एक अभ्यास करण्याची सवय लागते. कॉम्पिटिशन खूप स्टिफ असते त्यामुळे आपण इंजिनिअरिंग मेडिसिनला अभ्यास करतो तो खूप चांगला अभ्यास करतो. तर ती जी अभ्यासाची पद्धत आहे ती आपल्याला UPSCला फार उपयोगाची होती. आणि मला असं म्हणायचं नाही आर्ट्सची मुलं किंवा कॉमर्सची मुलं अभ्यास करत नाहीत पण त्यांच्या कॉलेजच्या वातावरणामध्ये थोडंसं कॉम्पिटिशनचा अभाव असतो कारण काय आर्ट्सला कॉमर्सला खूप टॉप केलं तर म्हणजे एवढं रिकग्निशन मिळत नाही किंवा काय असं आहे. पण इंजिनिअरिंग कॉलेज मेडिसिन कॉलेजमध्ये खूप स्पर्धा असते म्हणजे कॉलेजच्या एक्झाममध्ये तर ती जी आपण अभ्यासाची जी आपली स्टाईल असते ती आपल्याला UPSCलाही कंटिन्युअस उपयोगाला येते. आणि सर्वात महत्त्वाचं माझं सांगणं आहे की आपण म्हणजे 12वीला ग्रॅज्युएशनला फार UPSCचा अभ्यास करू शकत नाही. तुम्ही आहे त्या तुमच्या याच्यावर फोकस करा कारण जे आपल्याला गुणवत्ता आहे जो कॉन्फिडन्स आहे तो तुम्ही जर 12वीला टॉप केलं तर तुमचा आत्मविश्वास तो वाढतो. एक विश्वास येतो की नाही मी ह्या परीक्षेमध्ये चांगला अभ्यास केला मला यश आलं. त्यावेळेस जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला अभ्यास करताय तर जर तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये टॉपमध्ये आला तर तुम्हाला तो एक वेगळा आत्मविश्वास होतो की मी ह्या परीक्षेमध्ये टॉप आलो आणि मी आता युनिव्हर्सिटीमध्ये टॉप होऊ शकते किंवा स्टेटमध्ये टॉप होऊ शकतो तर निश्चितच मी ऑल इंडिया परीक्षेला स्पर्धा करू शकतो. हा जो कॉन्फिडन्स आहे हा आपल्याला त्यामुळे आपण जे काय आता ग्रॅज्युएशन करतो किंवा जे काय अभ्यास करतो त्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हा आणि ते बेस्ट करा. वन्स यू त्यामध्ये तुम्ही बेस्ट झाला तर तो जो आत्मविश्वास आहे तुम्हाला निश्चितच तो UPSCमध्ये कॅरी करतो. त्यामुळं माझं मित्रांना सांगणं आहे की तुमचा ग्रॅज्युएशनचा अभ्यास बाजूला ठेवा आणि UPSCचा अभ्यास करा असं मी कधीच म्हणणार नाही. तुम्ही UPSCचा अभ्यास हे करू शकता. मी सांगितलं की जनरल स्टडीज ओरिएंटेड पॅटर्न आहे त्यामुळे आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ज्या काय पॉलिसी मेकिंग चालू आहे आता
त्याचा जर तुमचा ट्रॅक असेल मग त्यामध्ये इंग्लिश न्यूजपेपर आहे, द हिंदू न्यूजपेपर येतो किंवा आता टाइम्स ऑफ इंडिया आहे. द हिंदू तुम्ही वाचला पाहिजे न्यूजपेपर जो आहे, आणि टाइम्स ऑफ इंडिया आहे किंवा बाकी लोकसत्ता आहे. बाकी जे आपल्याला ओव्हरऑल जनरल गव्हर्नमेंटच्या पॉलिसी मेकिंगमध्ये जे मार्गदर्शन होऊ शकतात तसे पेपर्स किंवा तशी पुस्तकं, लोकराज्य आहे अशी किंवा योजना, कुरुक्षेत्र आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, इंडिया इयरबुक असतं, हे जे पुस्तकं जर आपण वाचले किंवा जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या डिपार्टमेंटच्या वेबसाईट जरी आपण रेग्युलरली स्क्रॉल केल्या तर ते तुम्हाला आता सफिशियंट आहे. आणि NCERTची पुस्तकं तुम्हाला ज्यावेळेस सुट्ट्या असतात वगैरे त्यावेळेस तुम्ही वाचू शकता. मला वाटतं एवढा जर तुम्ही अभ्यास केला तर एवढं सफिशियंट आहे तुमचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत. कारण ज्यावेळेस तुम्ही फुल्ली इन्व्हॉल्व आहोत तर मला वाटत नाही फार वेळ लागत नाही. जो काय तुम्हाला वाटतं की एखाद्या मुलाने 12वी नंतर अभ्यास सुरू केला असेल तर तो तुमच्या खूप पुढे जाईल असं फार काय नाहीये, पण त्याचा जनरल स्टडीजचा ट्रॅक चांगला राहतो. त्यामुळे तुम्ही आता ज्यावेळेस ग्रॅज्युएशन आहे त्यामुळे जनरल स्टडीजचा कंटिन्युअसली ट्रॅक ठेवला पाहिजे. रेग्युलर 2 न्यूजपेपर सिरियसली वाचा. तर ह्या मगाशी सांगितलं या CPIM हाऊसचं पार्टी स्ट्रक्चर आहे. त्यांनी स्वतःची राज्य बनवलेले आहेत, त्या राज्याचे प्रत्येक सचिव आहे, त्याच्या खाली मग त्यांचं मंत्रिमंडळ आहे, त्याला ते स्टेट कमिटी म्हणतात, आपण मंत्रिमंडळ म्हणतो. मग त्यांचं जिल्हे आहेत, तालुके आहेत, हे स्पेशली सेंट्रल इंडियामध्ये आहे. गडचिरोली, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड या राज्यामध्ये त्यांचं मुख्य हे आहे. पण त्यांचं खाली अगदी ग्रासरूट लेवलपर्यंत स्ट्रक्चर आहे. जसं आपली पंचायत समिती असते त्यांचं एरिया रक्षक दल असतं, आपली जशी ग्रामसभा असते त्यांचं तसं ग्राम रक्षक दल असतं. गावामध्ये पण त्यांच्या कमिटी आहेत, तालुक्या लेवलला पण कमिटी आहे, त्याला एरिया कमिटी म्हणतात. आणि या सर्व कमिटी त्यामध्ये मग त्यांचे वेगवेगळे सेक्शन असतात. कृषी विभाग आहे किंवा त्यांचाही ब्रॉडकास्टिंग विभाग आहे. तर ते कंटिन्युअसली काम करत असतात आणि त्यांची पार्टी कशी चांगली आहे किंवा त्यांचं सरकार कसं चांगलं आहे हे लोकांच्यावरती बिंबवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग हे लोक तिथं गडचिरोली आहे किंवा छत्तीसगडमधल्या गावागावामध्ये आहेत आणि ते मग नक्षल्यांना अन्न पुरवठा करणं किंवा त्यांचे पोलिसांच्या मुवमेंटची माहिती देणं, ज्या पोलीस अभियानला जातात तर त्यांना हेही लोक, गावातले लोकही मदत करतात नक्षल्यांना तिथं. तर म्हणजे जे त्यांच्या पार्टीशी अटॅच आहेत, नॉर्मल लोक नाहीत करत. तर असं त्यांचं स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्याबरोबर नक्षलप्रणित संघटना आहेत. ज्या नक्षलप्रणित संघटना आहेत हे जास्त अपप्रचार करतात लोकशाही विरुद्ध, आणि शासनाने जर जरा जरी काय अग्रेसिव्ह स्टँड घेतला तर हे लोक सगळे हायकोर्टात जातात किंवा विविध ठिकाणी ह्युमन राईट व्हायोलेशन झालं, हे झालं असं करून म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. तर हे त्यांचं शील्ड आहे नक्षलप्रणित संघटना. त्यामुळे ह्या नक्षलप्रणित संघटना शासनाला कठोर कारवाई नक्षलिझमवर करू देत नाहीत. त्यांचं मुख्य काम या संघटनेचं ते आहे. जर गडचिरोलीमध्ये आपल्याला माहित आहे की आपण फक्त गडचिरोलीमध्ये बाकी NGOज वगैरे यांच्याबद्दल फार ऐकलेलं आहे, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो गडचिरोलीमध्ये पूर्ण प्रशासनाने फार मोठं काम केलेलं आहे. आज जे लोकशाही टिकून आहे ती फक्त गडचिरोलीमधल्या प्रशासनामुळे टिकून आहे. त्यामध्ये पोलीस प्रशासन पण आहे आणि बाकी सगळं जिल्हा प्रशासन आहे. आतापर्यंत मी आपल्याला सांगू इच्छितो 192 जवान फक्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये शहीद झालेले आहेत गेल्या 25 वर्षामध्ये. आपण 26/11 मध्ये 8, 9, 10 जवान शहीद झाले तर किती आक्रोश झाला. पण गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये 192 जवान शहीद झाले. त्यांनी 2009च्या इलेक्शन मध्ये फक्त इलेक्शन मध्ये 17 जवान शहीद झाले होते आणि 51 ठिकाणी पोलिंग झालं नव्हतं. यावेळेस आम्ही ज्या विधानसभा इलेक्शन्स घेतले होते तर त्याचं पहिलं प्रामुख्याने टार्गेट असतं की इलेक्शन्सच झाले नाही पाहिजे. लोकशाहीचा पाया काय इलेक्शन्स. त्यामुळं इतका आम्हाला फोर्स पण भरपूर मिळाली होती. आम्ही 200 किलो एक्सप्लोजिव्ह आणि जवळपास 10 ते 12 लक्षांना ते एक्सप्लोजिव्ह लावताना पकडलं होतं. आणि म्हणजे गडचिरोली पोलीस दल तर निश्चित जे काम करतात ते कुठल्याच म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्याचे पोलीस दल आहेत तेही काम करतात. तर तिथं जे काम आहे ते निश्चितच एक वेगळ्या पातळीवरच आहे. जे आता जम्मू काश्मीरमध्ये युद्ध सुरू आहे तसंच युद्ध गडचिरोलीमध्ये किंवा छत्तीसगडच्या त्या एरियामध्ये सुरू आहे. त्यामुळं ज्यावेळेस आपल्या भागातले अधिकारी गडचिरोलीला जातात तर निश्चित ते खूप चांगलं काम करतात. तिथे एका सब इन्स्पेक्टरला सुद्धा ठाणेदार म्हणून काम करायचा संधी मिळते. आणि ते लोक गडचिरोलीचं महत्वाचं जे हे आहे की आपल्याला माहित आहे की जॉग्रफी ही एखाद्या जागेचा इतिहास डिसाईड करते. तसं
गडचिरोलीमध्ये जो हा प्रॉब्लेम आहे किंवा छत्तीसगडमध्ये जो प्रॉब्लेम हा तिथल्या जॉग्रफीमुळे आहे. तिथं इतकं अतिशय घनदाट जंगल आहे, 80-90% पूर्ण जंगलाने वेढलेला भाग आहे आणि मोठ्या डोंगर आहेत 700-800 मीटरचे. त्यामुळे ह्या नक्षल्यांचे जे प्रामुख्याने ट्रेनिंग कॅम्प आहेत ते छत्तीसगडमध्ये आहे, जो बस्तरमध्ये आहे. आणि तिथं आता आपल्या सिक्युरिटी फोर्सेस आहेत किंवा छत्तीसगड पोलीस आहेत ते आता पोहोचत आहे. पुढच्या येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये निश्चितच दोन्ही राज्य शासन आहे, केंद्र शासन आहे, याच्या माध्यमातून नक्षलिझमचा नक्कीच बिमोड होणार आहे. कारण आता आंतरराज्य कोऑर्डिनेशन आहे किंवा जे छत्तीसगडचंही त्यांनी त्यांच्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एरिया डॉमिनेशन केलेलं आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी स्टॅबिलाइज झालेल्या आहेत गोष्टी. आपण वेगवेगळ्या ज्या काय आपल्या अनकवर्ड एरियामध्ये ऑलमोस्ट 60 पोलीस स्टेशन आता तिथं बनलेले आहेत आणि प्रत्येक 10-15 किलोमीटरला तिथं पोलीस स्टेशन आहे आणि पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपण तिथं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. फार उदाहरण एक मी सांगतो, आम्ही आमच्या काळामध्ये भुर्गी म्हणून एटापल्ली तालुक्यामध्ये गाव आहे, तर त्या ठिकाणी पोलीस स्टेशन होऊ नये म्हणून तिथल्या गावातल्या सरपंच आणि काही ग्रामपंचायत सदस्यांना नक्षल्यांनी किडनॅप केलं होतं. पण ते सरपंच आणि ते खूप हुशार होते, त्यांनी किडनॅप केलं त्यावेळेस त्यांचं नक्षल्यांचं ऐकलं, हे केलं होतं की एका भागाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं आम्ही गडचिरोली पोलीस काम करतोय. आणि निश्चित त्याच्यानंतर आम्ही 6-7 नवीन पोलीस स्टेशन निर्माण केले आणि ते जे 6-7 नवीन पोलीस स्टेशन निर्माण केले तिथं आपण पोलीस स्टेशन निर्माण केल्यामुळं मग तिथल्या गावागावामध्ये आपलं प्रशासन पोहोचतं. तिथल्या लोकांना आपण विश्वास निर्माण करून देतो की लोकशाही आहे, हे प्रशासन हे तुमच्यासाठी आहे. आणि हे ते जे नक्षलिझमचं जे युद्ध आहे ते तिथल्या लोकांचा विश्वास जिंकण्याचं खरं युद्ध आहे. आणि मग त्या माध्यमातून आम्ही ज्या लोकांच्या पण पोहोचतो, तिथले गाव पाटील आहेत किंवा तिथल्या लोकांना सांगितलं तुमच्यातली जी मुलं नक्षल्यांच्यात गेलेली आहेत त्यांना तुम्ही बोलवा. आपल्या शासनाच्या इतक्या चांगले जे आत्मसमर्पण योजना आहे त्या योजनेखाली तुम्ही आत्मसमर्पण होऊ शकता. तो विश्वास आपण त्याला द्यावा लागतो की त्यांना मोठ्या चकमकीत मारलं जाणार नाही. तर असं जे आम्ही एक कंटिन्युअसली अभियान राबवलं त्याच्यामुळं ते जे माझ्या काळामध्ये आत्मसमर्पण नक्षल्यांची जी सेंच्युरी झाली 2 वर्षामध्ये ते त्यामुळं झाले आणि 104 नक्षल्यांना आत्मसमर्पण केलं. परत तिथं जे पोलिसांना सर्व कामं करायला लागतात. निश्चित बाकी प्रशासन आहे पण नक्षल्यांच्या भीतीमुळे थोडं बाकीच्या प्रशासनाला काम करायला लिमिटेशन येतात. तिथं गावोगावी आम्ही ग्राम भेटीला जातो आणि तिथल्या गावातल्या ज्या काही अडचणी आहेत ते पोलीस तिथं लिहून घेतात, त्याला ग्राम भेट म्हणतात. मग काय गावात हातपंप नाही किंवा लाईट गेलेली आहे हे गेली, मग त्या आम्ही सगळ्या अडचणी गोळा करतो आणि मग बाकी तहसीलदार आहेत, व्हिडिओ आहेत त्यांना आम्ही हे करून देतो की ह्या गावामध्ये ह्या समस्या आहेत आणि ह्या मला सोडवायच्या आहेत. मग ज्यावेळेस खरोखर ज्यावेळेस बाकी प्रशासन त्यावेळेस मग पोलीस त्यांच्या बरोबर जातात की नक्षल्यांनी त्यांना विरोध करू नये म्हणून. परत जनजागरण मेळावे घेतो. प्रशासनाचे सर्व विभाग एकत्र येतात आणि दर 1.5-2 महिन्याला एका मोठ्या गावामध्ये मोठे कॅम्प लावतो आपण आणि त्या सर्व गव्हर्नमेंटच्या योजनांचं आपण डिस्ट्रीब्युशन करतो सो दॅट लोकांनी तिथं आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस पूर्ण फोर्स असतात तेव्हा लोकही निर्भयपणे येतात आणि वेगवेगळ्या योजनांच्या कृषी खात्याच्या योजना आहेत किंवा बाकी कास्ट सर्टिफिकेट आहेत हे आहे हे सर्व त्या कॅम्पमध्ये वाटलं जातं. त्याला आपण जनजागरण मेळावा म्हणतो. तिथं जे पाठीमागं आम्ही काही साहित्यही म्हणजे या जिल्ह्यातून आलं नव्हतं पण बाकी आता वेगळ्या जिल्ह्यातून पोलिसांनी खूप साहित्य पाठवलं होतं. आम्ही दिवाळीमध्ये तिथं लोकांना हे कपडे आहेत, जुनी भांडी आहेत, खेळणी आहेत मुलांच्यासाठी, अशा विविध गोष्टी वाटप करतो. कारण तिथल्या लोकांना प्रशासनाने आपलं वाटलं पाहिजे हे मूळ तिथलं हे आहे. त्यामुळे मग ज्यावेळेस आपण ह्या अशा गोष्टी घेऊन जातो त्यावेळेस लोकांना हे वाटतं की नाही नाही हे खरोखर प्रशासन आपल्यासाठीच काम करतंय. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही फार तिथल्या म्हणजे लोकांच्या विचारसरणीमध्ये बदल येऊ शकतो. आता जे लायब्ररी उघडले त्याचं आम्ही कारण हेच होतं की काय होतं की तिथली सर्वसामान्य लोक पोलीस स्टेशनमध्ये तिथं आपल्या इथे येतात तसं येत नाही. आणि तिथं जर एखादा माणूस पोलीस स्टेशनमध्ये आला तर नक्षली त्याला खबऱ्या म्हणून ठरवतात आणि त्याला खून करण्याची शक्यता असते. त्यामुळं आपल्याला विविध टेक्निक्स काढायला लागतात की लोकांना या ना त्या कारण सर्व लोकांना बोलवतो आपण गावातून पोलीस स्टेशनमधून सर्व ॲट ए टाइम सर्व लोक येतात सो दॅट नक्षल्यांना कळू नये यातून आपल्याला कुठल्या माणसाने माहिती पोलिसांना दिलेली आहे. त्यामुळे मग लायब्ररी किंवा स्पर्धा परीक्षेचं केंद्र असं आम्ही तिथे सुरू केले जेणेकरून गावातल्या सर्व मुलांना आपण त्यावेळेस तिथं बोलवतो. मग त्यांना बाकी मार्गदर्शनही करतो, वेगवेगळे कार्यक्रम घेतो, वेगवेगळ्या जयंत्या घेतो. इतकंच नाही तर आमच्या लोकांनी तिथं लोकांना शेती सुद्धा करायला शिकवलेलं आहे. कारण आदिवासी संख्या जास्त आहे तिथं त्यामुळे लोकांना शेती करणं एवढं येत नाही. तर बऱ्याचशा कृषी खात्याच्या मदतीने पोलीस खात्याने तिथं लोकांना शेती करायला शिकवली. आपण तिथं
प्रोजेक्टरनी दर आठवड्याला वगैरे गावातल्या लोकांना मूवी दाखवतो, सो दॅट त्यांना बाहेरचं जग काय चाललंय हेही त्यांना समजलं पाहिजे. परत विविध मुलांना आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवतो. गावातली जे 8वी ते 12वीतली जी मुलं आहेत त्यांना आपण आदिवासी विभागात पोलीस विभागाच्या मार्फत वेगवेगळी शहरं वगैरे बघायला पाठवतो की जेणेकरून त्यांनी बाहेरचं विश्व पाहिलं पाहिजे. कारण तिथं मूळ समस्या आहे की लोकांना बाहेरचं विश्व माहित नाही, काय लोकांची प्रगती झाली आहे. कारण जंगल असल्यामुळे तिथं मोबाईल चालत नाही, कम्युनिकेशन नाही, रोड इतके अशी छोटी छोटी गावं आहेत 5-10 घरांची, त्यामुळे रोड्स नाही आहेत, लोकांना बाहेर येता येत नाही. आपण बऱ्याच वेळा ते ऐकलं असेल भामरागडचं पूल पाण्यात गेलं की 2-3 तालुक्यांचा संपर्क तुटतो. हे खरं आहे, एखादा पूल पाण्यात गेले की पूर्ण ते 100-200 छोटी गावं पूर्ण संपर्क तुटतो. त्यामुळे अति मागासलेले पण आहे. त्यामुळे जसा विकास लोकांच्यापर्यंत पोहोचेल किंवा जसं लोकांना बाहेर काय चालतंय किंवा बाहेर कसं ह्या लोकशाहीचे फायदे झाले तर हळूहळू लोकांचं तिथल्या विचारामध्येही बदल होईल. आता सरकारने मोठे पेसा कायदा आणलेला आहे की ज्यामध्ये तिथल्या ग्रामसभेंना तिथल्या सगळ्या वनसंपत्तीची मालकी दिलेली आहे. तर त्या वनसंपत्तीच्या मालकीतून जो उत्पन्न मिळतो तिथल्या गावांना आणि त्याचा ते विकासात्मक कामासाठी उपयोग करू शकतात. आता बांबू आणि तेंदूपत्त्याचा खूप करोडोमध्ये आता तिथल्या ग्रामपंचायतीला करोडो रुपये मिळतात त्याच्या लिलावातून. आणि ते आता मग गावातले समाज मंदिर आहेत, आरोग्य केंद्र आहेत, शाळा आहेत हे बांधू शकतात. तर शासनाचं मोठ्या प्रमाणामध्ये आता त्यामध्ये पैसेही आणि सगळे साधन सामुग्री मिळते. आता पोलिसांच्याकडेही अत्याधुनिक शस्त्र वगैरे मोठ्या प्रमाणात आहेत आणि बऱ्यापैकी आता जे गेल्या 5-6 वर्षामध्ये त्यांच्या मोठ्या नेत्यांनी गडचिरोलीतल्या आत्मसमर्पण केल्यामुळे आता गडचिरोलीमध्ये तर जे चळवळ संपल्यातच जमा आहे. आणि म्हणजे त्यांचा जो मोठा नेता होता सर्वात आयटू म्हणून होता, ज्यांनी 10 वर्ष चळवळचा मुख्य होता महाराष्ट्राचा. आपण कधी ना कधी गडचिरोलीला जाऊन आलं पाहिजे. आपण त्या भागातून जाऊन आल्यानंतर कळेल की लोक काय अवस्थेमध्ये राहतात आणि आपण किती चांगल्या अवस्थेमध्ये राहतो आणि इथं मग कसं आपलं सामाजिक स्वास्थ्य टिकलं पाहिजे. तरी सुद्धा आपण वेगळ्या गोष्टीसाठी भांडतो, छोट्या छोट्या गोष्टीसाठी हाणामारी करतो. तर निश्चितच त्यामुळं जसं केल्याने देशात आहे किंवा ज्यावेळेस आपण बाहेर फिरून येतो त्यावेळेस आपला वर्ल्ड व्ह्यू वाढतो. तर आपण ही गडचिरोली महाराष्ट्रातच आहे, तिथं ताडोबा टायगर रिझर्व आहे आणि नागझिरा टायगर रिझर्व आहे आणि गडचिरोलीमध्ये मोठ्या मोठ्या नद्या आहेत, इंद्रावती नदी आहे आणि खूप डॉक्टर प्रकाश आमटेंचा आश्रम आहे, डॉक्टर अभय गंगांचा आश्रम आहे. खूप चांगलं कार्य तिथं चालू आहे आणि निश्चित आपण गडचिरोलीला भेट दिली पाहिजे. आणि हेही मला सांगावं वाटतं की इथल्या लोकांचा म्हणजे ज्यावेळेस आपल्याला काही कधी सपोर्ट देतात, जसं काही मदत असेल तर इथल्या समाजसेवी संस्था आहेत त्यांनी गडचिरोलीत जर तुम्ही पोलीस प्रशासनाला तिथं संपर्क केला तर निश्चित पोलीस प्रशासनही मोठ्या प्रमाणामध्ये तिथं गावोगावी अशा कम्युनिटी पोलिसिंगच्या हे राबवत आहे. तर कारण जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्व लोकांच्यापर्यंत ते भेट किंवा ते ज्या काही गोष्टी आहेत त्या पोहोचू शकतात. कारण आणि तुम्ही जिल्हा प्रशासनाला विचारू शकता की आम्ही हे साहित्य तुम्हाला दिलेलं, तुम्ही त्याचं काय केलं. त्यामुळे इथल्या ज्या सेवाभावी संस्था आहेत त्यांनी निश्चितच गडचिरोली जिल्हा प्रशासनाला मदत करावी. काही अजून अनुभवापैकी हे सांगायचं आहे की तिथं इलेक्शन कंडक्ट करणं किती अवघड असतं. त्याचं मी उदाहरण देतो की तिथं एका बूथवर 60 पोलीस असतात ज्यावेळेस इलेक्शन असतं त्यावेळेस. आणि ते सगळे AK-47 घेऊन असतात. असं नाही की नुसतं आपल्या इथल्यासाठी लाठी काठी घेऊन असतात. तर त्यामुळं म्हणजे इलेक्शनचं तुम्हाला महत्त्व सांगतो. आपल्या इथे लोक काय वोटिंगला जातात नाही जातात हे करतात. तर तिथं आम्हाला इतकी मेहनत घ्यावी लागते की इलेक्शनच्या 3 महिने गावोगावी ग्राम भेट देऊन लोकांना कन्व्हिन्स करावं लागतं की तुम्ही ह्या इलेक्शनमध्ये आता वोट करा. तिथं आपण सगळ्या गावागावामध्ये पोस्टर्स लावतो, लोकशाहीचं काय महत्त्व आहे, लोकशाहीने तुम्हाला काय दिलं आणि काय मिळू शकतं असं आपण तिथं त्यांना एनकरेज करतो. आणि त्या दिवशी सुद्धा आपल्याला पूर्ण रस्त्यावरती आपले फोर्स लावावे लागते. कारण नक्षल्यांमधील गावकऱ्यांना जबरदस्ती परत पाठवू नये याच्यासाठी हे करावं लागतं. आणि त्यांचं असं हे असतं एखादं पूर्ण जे सेंटर आहे त्याच्यावर कब्जा करून ते हे करायचं. कारण मग ते झालं की मग निश्चितच तिथलं इलेक्शन होणार म्हणजे पूर्ण होणार नाही. कारण 3-4 ठिकाणी जर मतदान झालं नसेल तर त्याचा रिझल्ट पण डिक्लेअर करायला इलेक्शन कमिशनला अडचण होते. तर त्यामध्ये असं एक इन्सिडेंट सांगतो की आमच्या ह्यावेळेस इलेक्शन होते त्या जवळपास 18,000 फोर्स आम्हाला मिळाले होते. 4-5 हेलिकॉप्टर्स होते की हेलिकॉप्टरमधून तिथं जसं तुम्ही पाहिलं असेल आसाममध्ये हत्तीवरून वगैरे येतात, तर गडचिरोलीमध्ये अतिदुर्गम भागामध्ये हेलिकॉप्टरमधनं EVM मशीन्स नेऊन ड्रॉप करावे लागतात. आणि पूर्ण सगळी जी इलेक्शन पार्टी असते
जे गावकरी असतात हे असतात ते सर्वजण पायीच जावं लागतं. 15 किलोमीटर 20 किलोमीटर आदल्या दिवशी जाऊन जंगलामध्ये थांबायचं आणि मग दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी इलेक्शन आहे त्या दिवशी सगळे पार्टी बरोबर मग ते चालत 10 किलोमीटर 12 किलोमीटर गावामध्ये जाते. आणि काही ठिकाणी नक्षल्यांनी प्रयत्न केला, पण आपली जी नक्षल अभियान फोर्स आहे गडचिरोलीची अतिशय चांगली नक्षल अभियान फोर्स आहे. तिथं लोकल आदिवासी कमांडोज आहे, खूप चांगलं काम करतात आणि त्याच्या जीवावरच आपलं जे नक्षलिझम आहे ते महाराष्ट्रात अजून पुढे सरकलेलं आहे. गेले 25 वर्ष आपण ते थोपवून धरलेले आहे आपल्या सीमेवरती. तर निश्चितच त्या फोर्सच्या लोकांना नावही माहीत नाही, ते आता मी फार सांगत पण नाही. गडचिरोली पोलीसचं जे नक्षल विरोधी अभियान पथक आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्यांच्या कार्याला खरोखर सलाम केला पाहिजे. कारण 1-26-11 झालं तर इतकं कौतुक झालं, पण त्या ठिकाणी दररोज 26-11 होतं. कारण ऍटलिस्ट 40 ते 45 एन्काउंटर होतात एका वर्षामध्ये. दर आठवड्याला काय ना काय तर कुठं कुठं एक्सचेंज ऑफ फायर होतं आणि आपले जवान अगदी बहादुरीने त्याला तोंड देतात. आणि नक्षल आता म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातली तर चळवळ पूर्ण ऑलमोस्ट संपुष्टात आलेली आहे. आता जे शासनाचं विकासात्मक काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि या विकासाच्या जोरावर आणि जिल्हा प्रशासनाच्या जोरावर येणाऱ्या 5 वर्षांमध्ये नक्षलिझम संपुष्टात येईल असा मला विश्वास आहे. आता बाकी लोकांना याच्याबद्दल काय अजून जाणून घ्यायची उत्सुकता असेल तर मी आधी सांगू शकतो. तर लोकशाहीचा अर्थ ज्यांना कळालेला नाही त्यांचा हुकुमशाहीसाठी वापर करून घेणे म्हणजे जर नक्षलवाद आहे. तर तुम्ही आता तिथे कर्तव्य लक्षपणे तिथल्या लोकांना तुम्ही थोडासा बदल केला, त्यांच्यात परिवर्तन घडवलं आणि नंतर तुम्ही आमच्या ज्या लोकांना लोकशाहीचा अर्थ कळाला त्या लोकांमध्ये आता कर्तव्यासाठी आलेला. तर इथल्या लोकांना तो अर्थ जास्त कळालेला नाही असं वाटतं का? कारण की आता गेल्या आठवड्याच्या 2 घटना तुम्हाला मी सांगतो की मराठा समाजाने त्यांच्या मागण्यासाठी संविधानिक मोर्चा काढला, पण एकीकडे भ्रष्टाचाराच्या गोष्टींमुळे अटकेत झालेल्या व्यक्तीसाठी पण मोर्चा निघाला. मग हे त्याच्याशी कंपेअर होतं का? त्याच्याविषयी काय सांगू शकता? नाही, मी निश्चितच इथं आपली लोकशाही फार प्रगल्भ आहे आणि ह्या म्हणजे मी तुम्हाला सांगेन की ज्या पद्धतीनं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये विविध विकासाच्या विषयावरती चर्चा होते. मी सातारा जिल्ह्याची आता पहिल्यांदा जिल्हा नियोजन समिती बैठक अशी बैठक मी पाहिली नव्हती. मी मराठवाडा विदर्भात त्याच्यापूर्वी काम केलेलं आहे. आपल्या इथं लोकशाही अतिशय उंचावर आहे आणि ज्या पद्धतीने सदस्य आहेत नगरसेवक आहेत ज्या पद्धतीने लोकांच्यासाठी मेहनत घेतात कष्ट घेतात, निश्चितच मला वाटतं सर्वात जास्त भारतामध्ये आपल्या या भागामध्ये लोकशाहीचा विकास झालेला आहे आणि निश्चितच खूप चांगलं आपल्या इथे काम सुरू आहे, त्यामध्ये कुठला प्रश्नच नाही. आणि त्यामुळेच आपले सर्व या आपण फळं जी भोगतो एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मला वाटतं की असं हे जे सभागृह आहे या सभागृहाच्या स्टँडर्डवर मी आतापर्यंत मराठवाडा विदर्भात कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी एवढं चांगलं सभागृह पाहिलं नव्हतं. त्यामुळं असं नाही, आपल्या इथं फार विकास झालेला आहे, लोकशाही चांगली प्रकल्प आहे. नाही, ते कराडची मुलं होती त्यामुळे आम्ही खूप प्रयत्न केला आणि निश्चितच ते कुठल्या चुकीच्या मार्गामध्ये अडकू नये याच्यासाठी आम्ही जास्त प्रयत्न केले होते. आणि तिथं जे आयजी होते तिथला जो SP होता ज्या जिल्ह्यामध्ये त्यांना किडनॅप केलं होतं तो माझा मित्रच होता. आम्ही एकत्रच ट्रेनिंग केलं होतं, त्यामुळे मी त्याच्याबरोबर वेळोवेळी आम्ही संपर्कात होतो. आणि तिथल्या म्हणजे त्या आयजी जे बस्तरच्या आहेत कलबुरी साहेब त्यांनी स्वतः तिथे जाऊन हेलिकॉप्टरमधून त्या मुलांना ते घेऊन परत जगदलपूरला आले होते. आपण जगदलपूरला त्यांना गडचिरोलीला घेऊन आलो होतो आणि त्या मुलांना आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं म्हणजे ब्रीफ केलं होतं. कारण काय होतं की यंग मुलं होती, त्यांच्या एखाद्या चुकीच्या वक्तव्यामुळं त्याच्यावरती भरपूर अडचणी येऊ शकत होत्या. त्यांना आम्ही व्यवस्थित ब्रीफ केलं होतं की म्हणजे तुम्ही कशासाठी गेला होता हे तुम्ही व्यवस्थित सांगा. कारण त्यामध्ये काय होतं की तिकडचं छत्तीसगडमध्ये राज्यात होते तिथं मग काहीतरी तिथल्या पोलीस वेगळा अर्थ करणार, मग आपल्या इथले पोलीस वेगळा अर्थ करतात आणि ते कशात गुरफटले जाऊ नये म्हणून आम्ही त्यांना निश्चितच मनापासून मदत केली. आणि ते आता मला इथं आल्यावरती तिघं भेटायला आले होते आणि त्यांनी त्याच्या अनुभवात ते पुस्तक लिहिले, ते मला पुस्तक द्यायला आले होते. ते खरंच खूप चांगला लिहिलेलं आहे.
त्यामुळं त्या मुलांचंही कौतुक करायला पाहिजे की त्या अशा घनदाट जंगलामध्ये म्हणजे एक काय म्हणतात त्याला अनुभवासाठी आले होते. म्हणजे आपल्या भागातली लोक इतकी उत्साही आहे हे यशस्वी होण्याचं कारणही आहे. आपण जर तुम्हाला माहित आहे ब्रिटिश लोक एवढे उत्साही होते ते पूर्ण जगभर गेले म्हणून जगावर राज्य केलं. त्यामुळे आपण बाहेर पडलं पाहिजे, जग जाणून घेतलं पाहिजे, तरच आपली प्रगती होऊ शकते. त्या अर्थाने मी त्यांना म्हणतोय की ते उत्साही होते आणि त्यांचं निश्चित त्या भागामध्ये काय समस्या आहेत काय अडचणी जाणून घेण्याचा जो प्रयत्न होता तो वाखाणण्याजोगा आहे. नक्षली पोलिसांच्यावर हल्ला का करतात? कारण लोकशाहीचं प्रोटेक्शन कोण करतं? पोलीस. जर तुम्ही विचार करा ह्या जिल्ह्यामधून म्हणजे तिथल्या जिल्ह्यामधून पोलिसांना जर संपवलं तर तिथं लोकशाहीचं अस्तित्व उरणार नाही ना. नक्षल्यांचं आपोआप राज्य येणार आणि ज्यावेळेस माओ काय म्हणतो पॉवर कम्स थ्रू बॅरल ऑफ द गन, त्यांना गन पाहिजे, त्यांना बंदुकी पाहिजे. बंदुकी कुणाकडे आहे? पोलिसांच्याकडे आहे. त्यामुळे ते पोलिसांची शस्त्र लुटतात. त्यामुळे पोलीस स्टेशनवर हल्ला करणं, पोलीस मुख्यालयावर हल्ला केलं. छत्तीसगड किंवा ओरिसामध्ये बरेच तरी पोलीस स्टेशन लुटलेले आहेत. त्यांच्याकडे ज्या बंदुका येतात त्या पोलिसांच्याकडूनच आलेल्या आहेत त्यांच्याकडे आणि काही मग त्यांनी स्मगल केलेल्या आहेत नेपाळमधून इकडून. त्यामुळं चुकतंय असं नाही, मी क्लिअर टर्म्स मध्ये सांगतो, चुकतंय हे नक्षल्यांचं चुकतंय. ती अतिशय इलिगल आणि असंवैधानिक चळवळ आहे. त्यामुळं आपल्या लोकशाहीतल्या म्हणजे संस्थांचं चुकतंय, पोलिसांचं चुकतंय असं मी कधीच म्हणणार नाही. कारण आम्ही तिथं पाहिलेलं आहे, वास्तव काय पाहिलेलं आहे हे पाहिलेलं आहे. आपल्या लोकांना जे असं वेगवेगळ्या गोष्टीतून कळालेलं आहे की ही निश्चितच एक चुकीची चळवळ आहे आणि कुठल्याही न्यायासाठी गरीब लोकांसाठी लढत नाही. पुन्हा एकदा सांगतो. मॅडमचा प्रश्न असा आहे की नक्षली जर पोलिसांना हल्ले करतात ते चुकीचेच आहे, ते लोकांसाठी काहीच करत नाही. पण आपल्या इथे पोलिसांवर हल्ले होतात म्हणजे ज्यांना जे लोकशाही खांद्यावर मिरवत आहेत ते लोकशाहीला त्रास देत आहेत. पोलिसांच्यावर हल्ले होत आहेत कसं आहे, हा कर्तव्याचा भाग आहे. ज्यावेळेस एखादा मोठा दंगा वगैरे सुरू आहे तिथं पोलीस गेल्यानंतर हातापायी होणार, थोडं पोलिसांना कर्तव्य दिलेलं त्याचं पालन करणे कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याचं पहिलं कर्तव्य आहे. त्यामुळं मला म्हणजे वाटत नाही की हे काय जे तुम्ही म्हणताय की प्रॉब्लेम्स वगैरे कधी वाटत नाही. आपण भारतीय संविधान समोर ठेवलं की सगळे प्रॉब्लेम आपोआप सुटतात. प्रश्न मला थोडा क्लिअर होत नाही. राजकीय हस्तक्षेप हस्तक्षेप वगैरे काही नसतो. तुम्हाला सांगतो लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत. पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आहे, लेजिस्लेचर आहे आणि हे एक्झिक्युटिव्ह आहे, परत ज्युडिशरी आहे. प्रत्येकाचं आपापलं काम आहे आणि लोकप्रतिनिधी हे कंटिन्युअसली लोकांशी संवादात असतात किंवा कॉन्टॅक्टमध्ये असतात, त्यांच्यातून निवडून आलेले असतात. त्यामुळे त्यांना लोकांच्या प्रश्नांची जाण जास्त असते आणि ते काही प्रश्न घेऊन आपल्याकडं म्हणजे अधिकाऱ्यांच्याकडे येतात. त्यामुळे असं ते शेवटी लोकांच्या हितासाठी आपल्याकडे येत असतात. त्यामुळे असं काही राजकीय हस्तक्षेप असं नसतो. त्यांचंही आमचं काम एकच आहे, लोकांना न्याय द्यायचा आणि ते एकत्र राहून न्याय द्यायचा. ही तशी संस्थाच आहे. त्यामुळे असं काय हे राजकीय हस्तक्षेप वगैरे काय नसतो. आपण ज्यावेळेला सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून आला आणि लोकांना आव्हान केलं की मला बुके वगैरे काही घेऊ नका पुस्तकं घेऊन ये. तर त्याच्या पुस्तकं बघा की कुठल्या पुस्तकं आपल्याला आम्ही सगळ्यांनी बघा कशा पद्धतीने द्यावी, कारण त्या लोकांचं प्रबोधन कसं होईल, कुठल्या विषयाची कशा पुस्तकं द्यावी. पुस्तकं देणं म्हणजे विषय संपला असं नाही. पुस्तकं अशा पद्धतीने पाहिजे की गडचिरोलीच्या भागात त्याचा फायदा जास्त कसा होईल, कुठले पुस्तकं द्यावे जर आम्हाला सगळ्या नागरिकांना जर कळलं तर त्या हिशोबाने आम्ही पुस्तक देण्याचा प्रयत्न करू. प्रथमतः मी सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा धन्यवाद देतो की आतापर्यंत मला तरी 10,000 पुस्तकं मी खरंच अपेक्षा केली नव्हती. पण निश्चित मी नेहमी सांगत असतो सातारा जिल्हा कराड शहर देशाला आणि राज्याला पण तसं चालू आहे ना. आता
आंध्र प्रदेशच्या धर्तीवरच सर्व देशामध्ये अभियान नक्षलविरोधी अभियान राबवून झारखंड छत्तीसगडमध्ये हा मोठा प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आहे. तर हळूहळू छत्तीसगड आणि झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रीय फोर्सेस किंवा तिथले नक्षलविरोधी अभियान पथक मजबूत करण्यात आलेले आहेत आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवरच काम सुरू आहे आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये निश्चितच नक्षलवादाचा बिंदू होईल. मी सांगितलं ना, काही व्यक्ती काही लोक आहेत, आता मी काही नाव घेत नाही, ते नक्षलपीडित संघटनासाठी काम करतात आणि ते नक्षलिझमचं जे गोडवं गातात ते निश्चित नक्षलपीडित संघटनासाठी काम करतात हे मी ठासून सांगतो या ठिकाणी. त्यामध्ये काय कुठलंही दुमत नाही. पुन्हा एकदा मी सांगतो, पूर्ण हा समज चुकीचा आहे. नक्षलवादी चळवळी असंविधानिक आहे, कुठल्याही न्यायासाठी लढत नाही. ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःला त्यांना बंदुकीच्या जोरावर या देशामध्ये सत्ता मिळवायचं एवढंच त्यांचं टार्गेट आहे, दुसरं काही टार्गेट नाही. एक प्रश्न आलेला आहे की सामान्य नागरिकांना गडचिरोली जाणे सुरक्षित आहे का? अतिशय सुरक्षित आहे. काही अडचण येत नाही सामान्य नागरिकांना. तिथं फक्त प्रॉब्लेम पोलिसांना येतो. लक्षात तिथं सामान्य नागरिकांना काय करत नाही, कारण त्या नागरिकांच्या जीवावर तिथं ते चळवळ काही चालवतात त्यांच्या. त्यामुळे सामान्य नागरिकांना ते कधीही काय करत नाही. तुम्ही कुठेही गडचिरोलीच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊ शकता, काही अडचण नाही. पुन्हा एकदा मी कराड नगरपालिका आणि कराड नगर परिषदेचे धन्यवाद व्यक्त करतो. इतका छान संवाद करण्याची मला संधी दिली आणि सर्व आपल्या श्रोत्यांचाही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. इतक्या लाईव्ह डिस्कशन झालेले, इतके प्रश्न विचारले गेले. काही प्रश्न अनुत्तरित आहेत, ते पुन्हा माझ्याकडे तुम्ही ऑफिसमध्ये येऊन आपण चर्चा करू. माझ्या मित्रांना, जे तरुण मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना हेच सांगणं आहे की तुमची सर्वात महत्त्व तुम्ही जिद्द ठेवा आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कुठलंही आयुष्याचं शिखर तुम्ही गाठू शकता. तुम्हाला सर्वांना तुमच्या भावी करिअरसाठी शुभेच्छा. जय हिंद.